नमस्कार, मी डॉक्टर सई. योग साधना मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत एक असं आसन जे खूप आपल्याला निरोगी राहण्यासाठी उपयुक्त आहे आणि जसं त्याचा उपयोग हा फक्त मंडूकासन म्हणल्यानंतर फक्त शुगर कंट्रोलसाठी असं जे आपण म्हणतो, तर त्याच्या सोबत त्याचे खूप सारे फायदे आहेत. तर काय आहेत ते फायदे आणि ज्यांना गुडघ्यांचे विकार आहेत त्यांनी कशा पद्धतीने हे आसन करू शकता ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण बघूया की मंडूकासन आपण जेव्हा करतो तर हे मंडूकासन करत असताना मेन मंडूकासन तर आपण करतोय, पण त्याच्यामध्ये अजून 2 आसनं समाविष्ट झालेले आहेत आणि त्या 2 आसनांचे सुद्धा आपल्याला मंडूकासन करत असताना फायदे मिळतात. शिवाय मंडूकासनचे सुद्धा फायदे हे मिळतातच. तर आता आपण मंडूकासन जेव्हा करतो तेव्हा सर्वप्रथम आपले दोन्ही पाय समोर आणि आपण जात असतो वज्रासनामध्ये. तर मंडूकासनामध्ये वज्रासन हे एक आसन तर समाविष्ट आहे. तर वज्रासन संबंधी त्याची फायदे काय आहेत तर त्यासंबंधी एक व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे, तर त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. आता आपण आधी बघूया की वज्रासन हे डायजेशनशी संबंधित सगळ्या तक्रारी कमी करण्याची क्षमता वज्रासनामध्ये आहे. कारण आपण वज्रासनाच्या स्थितीमध्ये जेव्हा आहोत तेव्हा आपल्या कमरेच्या खालचा जो भाग आहे तो शरीराशी एकदम संलग्न आहे किंवा जोडून ठेवण्यात येतो. त्यामुळे रक्तप्रवाह हा त्या भागात कमी आणि पोटाच्या भागापर्यंत जास्ती होतो. त्यामुळे डायजेशन, पेरिस्टाल्सिस मूवमेंट वाढणे, अन्नपचनाची क्रिया वाढणे हे वज्रासनामुळे साध्य होतं. तर मंडूकासनामुळे आपण आधी वज्रासन पण केलं जातं, त्याच्यानंतर आपण मंडूकासन करत असताना ही जी स्थिती घेतो तर त्यामध्ये बालकासन, आत्ता जे आसन केलं ते बालकासन सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहे. जरी आपले मंडूकासनामध्ये हात असे असतील तरी आपला डोक्याचा भाग हा जमिनीकडे येतो. त्यामुळे आपला शरीराचा जास्तीत जास्त रक्तपुरवठा मेंदूकडे होतो बालकासनमध्ये. त्यामुळे स्ट्रेस कमी होण्यासाठी, थायरॉइड ग्लँड ॲक्टिवेट होण्यासाठी आणि कमी प्रमाणात म्हणजे अगदी सुरुवात असलेले BP सारखे विकार कमी करण्यासाठी सुद्धा बालकासन चे फायदे जे आपल्याला मिळतात ते सुद्धा आपल्याला मंडूकासन करत असताना मिळत असतात. तर आता मंडूकासन करत असताना आपण हा जे त्याला शुगरसाठी जास्ती उपयोगी म्हटलं जातं, कारण आपला जो मध्यभाग आहे शरीराचा तिथे जी पॅनक्रियासची ग्लँड असते ती इन्सुलिनचं जास्तीत जास्त सिक्रिशन करत असते. तर यामध्ये इन्सुलिनचं सिक्रिशन वाढवण्यासाठी मंडूकासनाचा उपयोग होतो. त्यामुळे मधुमेह टाळण्यासाठी असा आपण जो त्याचा प्रचार करतो किंवा त्याच्या संबंधी माहिती देताना जे महत्त्वाची माहिती ही दिली जाते की मंडूकासनाचा उपयोग डायबिटीस कंट्रोलसाठी होतो. तर हे तर अगदी सत्य आहे. डायबिटीस न होण्यासाठी किंवा असलेल्या डायबिटीस प्रमाणात आपण मंडूकासनच्या नित्य अभ्यासाने आणू शकतो, पण त्याच्यासोबत आपला नाभीशी संबंधित सगळा भाग हा म्हणजे मणिपूर चक्राचा भाग हा ॲक्टिवेट होतो. त्याच्यासोबत पोटामध्ये जे जे अवयव आहेत, लिव्हर आहे, स्प्लीन आहे, त्याच्यानंतर पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमशी संबंधित जे अवयव आहेत, लहान आतडे, मोठे आतडे, ते सुद्धा कार्यान्वित होतात. त्याच्यासोबत दोन्ही बाजूला असणाऱ्या किडनी, ब्लॅडर, स्त्रियांच्या शरीरामध्ये असलेलं महत्त्वाचा भाग किंवा महत्त्वाचं अंग किंवा महत्त्वाचा अवयव, युट्रस, गर्भपिशवी, त्याच्या 2 ट्यूब, ओव्हरी, या सगळ्या ॲक्टिवेट होतात मंडूकासनामध्ये. आणि PCOD सारखे विकार किंवा स्टर्लिटीशी संबंधित काही विकार असतील, काही समस्या असतील कोणाला, किंवा स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये डिस्मिनोरिया किंवा कष्टार्तव असेल, मासिक पाळीमध्ये जो आपल्याला पोट दुखीचा त्रास होतो तो सुद्धा मंडूकासननी कमी होतो. आता मंडूकासन करत असताना
त्याचे जास्तीत जास्त फायदे जर आपल्याला मिळवायचे असतील तर ते कशा पद्धतीने करायचं आहे ते समजून घेऊया. आपलं अंगठ्याचा बोट हे पहिल्या बोटाच्या बाहेर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो इथे भाग तयार झाला आहे गोल, तर तो आपल्याला नाभीशी लावायचा आहे. दोन्हीही हातांचे दोन्ही हे भाग नाभीला चिकटले पाहिजे आणि हे जे उंचवटे आहेत हातांचे ते एकमेकांशी जोडायचे आहेत. तर आपण इथे बघूया आधी. हा जो भाग आहे तो आपल्या पोटाला लागला पाहिजे नाभीजवळ आणि हे जे हाताचे उंचवटे आहेत ते एकमेकांशी जोडून घ्यायचेत. आता ही स्थिती घेतल्याच्या नंतर आपण पोटामध्ये थोडंसं प्रेस करायचं आहे आणि श्वास सोडत आपल्याला खाली यायचं आहे आणि समोर पाहायचं आहे. त्यामुळे नाभीच्या भागात किंवा पोटाच्या भागात हा जास्तीत जास्त ताण येईल. या स्थितीमध्ये तुम्ही जेवढं शक्य असेल तेवढ्या वेळ होल्ड करायचा आहे आणि श्वास घेत वरती. आता खूप वेळा ज्यांना थोडंसं ओबेसिटी आहे त्यांना आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं मंडूकासन ते करणं शक्य होत नाही किंवा अगदी कमी वेळासाठी ते करू शकतात. तर त्यावेळी तुम्ही ही स्थिती घेतल्याच्या नंतर हात थोडेसे पोटामध्ये प्रेस केलेत आपण आणि समोर पाहायच्या ऐवजी डोकं जमिनीकडे पण नेऊ शकता. श्वास घेत वरती. तर हे आपण पाहिलं की ज्यांना खाली आल्यानंतर समोर बघणं शक्य नाहीये तर त्यांनी कशा पद्धतीने करायचंय. आता पुढचा भाग राहतो की ज्यांना गुडघ्यांचे विकार आहेत किंवा ज्यांना गुडघे इतक्या पद्धतीने फोल्ड करू शकत नाहीत, ते वज्रासनात बसू शकत नाहीत, त्यांनी कसं करायचं आहे. त्यांनी एकतर आपल्या घोट्याच्या खाली एक पातळशी ओढणीची घडी घेऊन सुद्धा तुम्ही ट्राय करून बघू शकता. त्यामुळे इथे जो रुतायचा त्रास होतो तो होणार नाही. किंवा अर्धपद्मासनामध्ये तर या स्थितीमध्ये बसून बाकी जी स्थिती घ्यायची आहे हातांची ती आधी दाखवल्याप्रमाणे नाभीजवळ दोन्ही हात थोडेसे आतमध्ये प्रेस करायचे आणि श्वास सोडत तुम्ही हे असे कोपरांचे भाग समोर आणून डोकं जमिनीवर आणू शकता. श्वास सोड घेत वरती. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी अशा पद्धतीने जरी केलं तरी त्याचे तेवढेच फायदे मिळणार आहेत. तर असं हे खूप फायदे मिळवून देणारं आणि आपल्या शरीराला निरोगी बनवण्यासाठी उपयुक्त असं मंडूकासन, ज्यामध्ये वज्रासन प्लस बालकासन आणि मंडूकासन या तिन्ही आसनांचा एकत्रित परिणाम आपल्या शरीराला मिळतो. तर त्याचा अभ्यास तुम्ही निरोगी राहण्यासाठी, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे सगळे विकार कमी करण्यासाठी, पॅनक्रियाजमधून होणारं इन्सुलिनचं सिक्रिशन वाढवण्यासाठी, यकृताचे काही विकार असतील तर किंवा गर्भपिशवीशी संबंधित विकार असतील, युरिन स्टोन असेल तर हे सगळे विकार कमी करण्याची क्षमता या एकाच आसनामध्ये आहे. त्यामुळे मंडूकासनचा नित्य अभ्यास करून तुम्ही स्वतःला नक्कीच निरोगी ठेवू शकता. जर हा व्हिडिओ आणि यातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.